या दोघांचा बरोबर गोट्याच्या मध्ये गोळी घालते, म्हणजे यांचा मात झिरेल. सुरजा भावा, आता बघ तो कसं खालून वरून गार होतय. नाही मॅडम, यांना गोळ्या घालून नाही जमायच्या. आमच्या इकडं माझ्या बैलाची जशी अंडी दाबतात ना, तशी यांची मी बरोबर दाबतो. ऐ घाल्या, तुझी एकट्याचीच माय घाल. अजिबात मी पेणार बिणार नाही. अय बावळाटा, एकदा पिऊन बघ, अमृत आहे अमृत. हा. जेवढा होईल ना तेवढा या दोघांवर लक्ष ठेवा, आणि कोण ती बाई आहे ना तिला बी आपल्या टच मध्ये राहू द्या. मॅडम, त्या बाईची तुम्ही काळजीच करू नका, तिला बरोबर वापरतो मी माझ्या पद्धतीने. त्या सूर्याच्या म्हाताऱ्याच्या मागे आपला एक माणूस लावलाय ना, त्या म्हाताऱ्याची तुम्ही काळजीच करू नका. त्याच्याच दोस्तारात त्यालाच जर गुंडाळून नाही मारलं ना, तर नाव नाही लावणार पुढं चाळक. त्या म्हाताऱ्याचं लय बी धोत्रात हात घालू नका. हो मॅडम, सगळ्या तर भानगडी धोत्रात होत्यात. मग कशाला उशीर करतात, फाडा त्याचे धोतर. टरा टरा. चला मग मॅडम, लागतो तयारीला. चला. घशाला आणि पोटाला लय गार वाटलं. बर दुसरा क्लास. बर दुसरा क्लास. बर पटक्यान. होय मला ना रे, हांडोळे दाखवून. पाहायला मला भीतीच वाटायला लागली. रे गुरी चांबडी, याची ओपनिंग नाही झाली का अजून? तू पण गळायला लागला की पार. नाही, खालची ओपनिंग झाली त्याची, ग्लासची पहिल्यांदा व्हायला लागली. अयो अक्षय, मला उलटी चालेल व्हायला लागले रे. हाय घाले पी, नाही तर तू उष्णता बाहेर नाही पडायची. अरे नाक दाबून हाणायचं वड. झालं म्हाताऱ्याला चळपोर करी वळवळ, मग पुढं पुढं मग कशी वई धडपड. गावात शेतात नदीत पांदीत करतेत फडफड. मग उसातली भानगड, मग उसातली भानगड.